आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा, महिला मांत्रिक वेदिका पंढरपूर आणि तिचा नवरा कुणाल पंढरपूर फरार झालेत। इंजिनियर दाम्पत्याची 14 कोटींची फसवणूक त्यांनी केली आहे आणि त्या पैशातून त्यांनी कोथरूड भागातील महात्मा सोसायटीत कैलासदीप नावाचा आलिशान बंगला खरेदी केलाय। मात्र आता बंगल्यातून आरोपी तसंच त्यांचे नोकरही गायब झालेले आहेत। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि तिचा नवरा कुणाल पंढरपूरकर यांनी डोळस कुटुंबियांची 14 कोटीची फसवणूक केलेली आहे आणि ते याच बंगल्यामध्ये राहत होते। त्यांनी या 14 कोटीमधून हा जो बंगला आहे कैलासदीप नावाचा हा बंगला विकत घेतलेला होता आणि या संदर्भात डोळस कुटुंबियांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रारही केलेली होती। आता जर आपण बघितलं तर हा तो आलिशान बंगला आहे आणि या 4 गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। 3 टू व्हीलर आहेत, एक 4 व्हीलर आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शंकर महाराजांचा फोटो असणारा आकाश कंदील जो आहे तो या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे। वेदिका पंढरपूरकर त्याचबरोबर कुणाल पंढरपूरकर जो आहे तो फरार झालेला आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र हा आलिशान बंगला जो आहे तो त्यांनी या पैशातून खरेदी केलेला होता। रितसर तक्रार जी आहे ती डोळस कुटुंबियांनी पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे। त्यानंतर आता या तक्रारीनुसार या दोनही मांत्रिक पती पत्नीला अटक होतीये का किंवा पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुमित भोसलेसह सागर साम टीव्ही पुणे।